नमस्कार. आज आपण एका काय म्हणतात त्याला खूपच वेगळ्या घटनेबद्दल बोलणार आहोत. अच्छा, काय झालंय? असं आहे की एकाच विचारवंताचे एकाच वेळी चक्क 8 वेगवेगळे ग्रंथ प्रकाशित झाले आहेत. 8 एकाच वेळी? अरे वा, हे खरंच म्हणजे असामान्य आहे. कुणाचे आहेत हे ग्रंथ? विद्यावाचस्पती विद्यानंद यांचं नाव आहे. तर त्यांच्या या मोठ्या लेखन प्रपंचावर आज आपण जरा सविस्तर बोलूया. नक्कीच. म्हणजे एकाच व्यक्तीकडून इतक्या वेगवेगळ्या विषयांवर चिंतन समोर येणं हे खूपच लक्षवेधी आहे. कुठले कुठले विषय आहेत यात? तेच तर, अध्यात्मापासून अर्थकारणापर्यंत. मानसिक स्वास्थ्य आहे, माध्यम विश्लेषण आहे, म्हणजे खूप मोठा पट आहे. इंटरेस्टिंग. बरोबर. तर आपल्याकडे ना या प्रकाशन सोहळ्याबद्दलची माहिती आहे आणि या ग्रंथांमागे लेखकाची स्वतःची काय भूमिका आहे याबद्दल पण थोडं कळलंय एका लेखातून. ओके. तर मग आज आपलं उद्दिष्ट काय की या माहितीच्या आधारे फक्त ग्रंथांची यादी नाही बघायची. विचार काय आहे, म्हणजे चिंतनाची दिशा काय असू शकते याचा जरा अंदाज घ्यायचा आहे. आणि मला वाटतं या सगळ्या वेगळ्या विषयांमध्ये काहीतरी समान धागा आहे का हे पण बघायला हवं. अगदी. म्हणजे लेखकाच्या दृष्टीनं जीवनाचे हे सगळे वेगवेगळे पैलू कसे एकमेकांशी जोडलेले आहेत हे शोधणं रंजक ठरेल. चला तर मग सुरुवात करूया. हा प्रकाशन सोहळा झाला कोथरूडला, ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ लोकल सेल्फ गव्हर्नमेंट. अच्छा, म्हणजे ही प्रशासकीय आणि शैक्षणिक पार्श्वभूमी असलेली संस्था आहे. हो, आणि तिथे यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाचे पुणे विभागीय संचालक आणि संस्थेचे इतर मोठे पदाधिकारी पण होते. तर अशा एका प्रतिष्ठित संस्थेत हा कार्यक्रम होणं याला काही विशेष अर्थ आहे का? काय वाटतं? मला वाटतं आहे. कारण बघ ना, अशा संस्था सहसा सामाजिक किंवा प्रशासकीय, सार्वजनिक धोरण अशा विषयांवर जास्त लक्ष देतात. बरोबर. तर इथे या ग्रंथांचं प्रकाशन झालं याचा अर्थ असा होतो की यातले विचार फक्त वैयक्तिक पातळीवरचे नाहीयेत, तर त्यांना एक व्यापक म्हणजे सामाजिक आणि बौद्धिक महत्त्व दिलं जाते. कदाचित हे ग्रंथ समाजाच्या जडणघडणीबद्दल काहीतरी महत्त्वाचं मांडत असावेत असं सूचित होतं ज्यातून. हा मुद्दा महत्त्वाचा आहे. आता लेखकाने स्वतः काय म्हटलंय बघूया. विद्यावाचस्पती विद्यानंद यांनी त्यांच्या मनोगतात म्हटलंय की लेखन ही माझ्यासाठी केवळ अभिव्यक्ती नाहीये. अच्छा. तर ती एक आत्मसंवादाची प्रक्रिया आहे. आणि ते पुढे म्हणतात की समाज, मानसशास्त्र, अर्थशास्त्र, मानवी नातेसंबंध या सगळ्यांचा एकमेकांशी काय संबंध आहे हे शोधण्याचा त्यांचा प्रयत्न या ग्रंथांमधून दिसतो. म्हणजे वेगवेगळे विषय जोडण्याचा प्रयत्न. हो, आणि त्यांचा एक विश्वास आहे की विचारांच्या देवाणघेवाणीतून समाजरचना सुदृढ होते. इथे 2 गोष्टी महत्वाच्या वाटतात बघ. एक म्हणजे लेखनाची सुरुवात होते आत्मसंवादातून, जी खूप आतली वैयक्तिक गोष्ट आहे. बरोबर. पण त्याचा शेवट किंवा उद्देश काय? तर समाजरचना सुदृढ होणं, जे एक मोठं सामाजिक उद्दिष्ट आहे. म्हणजे एकीकडे स्वतःचं चिंतन आणि दुसरीकडे समाजाचं स्वास्थ्य यांना जोडणारा पूल बांधण्याचा हा प्रयत्न दिसतो, नाही का? अगदी. आणि त्यांनी जी अपेक्षा व्यक्त केली आहे ना की वाचकांना आत्मपरीक्षण, प्रेरणा आणि व्यावहारिक दिशा मिळावी, हो, ती याच भूमिकेशी जुळते असं वाटतं. अगदी. ती याच व्यापक भूमिकेशी सुसंगत आहे. आणि ही व्यापकता त्यांच्या ग्रंथांच्या नावांवरूनच लगेच लक्षात येते. आपण ती यादी बघूया का एकदा? म्हणजे हा आवाका किती मोठा आहे ते कळेल. नक्की बघूया. ठीक आहे. तर पहिलं आहे प्रपंच आणि परमार्थ. ओके. अध्यात्म आणि व्यवहार. पालकत्व. तिसरं तणाव व्यवस्थापन आणि मानसिक स्थैर्य. हे आजच्या काळासाठी खूप महत्वाचे विषय. बरोबर. चौथा आहे मानसशास्त्रीय गृहसजावट. काय? मानसशास्त्रीय गृहसजावट? हे नवीन आहे ना? 5वं गुंतवणूक नात्यातील. 6वं आर्थिक व्यवस्थापन आणि गुंतवणूक. अच्छा, गुंतवणूक दोन्हीकडे, नात्यात पण आणि पैशात पण. इंटरेस्टिंग. आणि शेवटची 2 इंग्रजीत आहेत. 7वं फ्रॉम इंक टू इम्पॅक्ट आणि 8वं मीडिया मेक्स मनी. बापरे, खरंच थक्क करणारी यादी आहे ही. एका बाजूला परमार्थ, दुसऱ्या बाजूला पैसा, मध्ये पालकत्व, मानसिक आरोग्य आणि सोबत घराच्या सजावटीचं मानसशास्त्र पण. हे सगळं एकाच छताखाली कसं काय येतंय? तोच तर प्रश्न आहे. मला वाटतं हेच तर या लेखनाचं वैशिष्ट्य असू शकतं की जीवनाकडे आपण तुकड्या तुकड्यांमध्ये बघतो ना, तसं न बघता एक सलग अनुभव म्हणून पाहण्याचा हा दृष्टिकोन असू शकतो. आपण काय करूया, या विषयांना थोडं गट करून बघूया का? उत्तम कल्पना. म्हणजे त्यातले संबंध समजायला सोपे जातील. हो. तर पहिला गट आपण प्रपंच आणि परमार्थ याभोवती करू शकतो. ठीक आहे. हे शीर्षकच कसं आहे बघ ना, अगदी सनातन काळापासून चालत आलेला एक संघर्ष किंवा समतोल साधण्याचा मुद्दा आहे हा. बरोबर.
आजच्या जगात जिथे सगळी धावपळ आहे, भौतिक यश महत्वाचं वाटतं, तिथे परमार्थ किंवा ती जी आंतरिक शांतता म्हणतात तिचं स्थान काय? कदाचित हा ग्रंथ या दोन्हीमध्ये समन्वय कसा साधायचा याचे काही मार्ग सुचवत असेल. म्हणजे हा फक्त तात्विक मुद्दा नाहीये. नाही, हा रोजच्या जगण्याशी थेट जोडलेला विषय आहे. म्हणजे तो जो आत्मसंवाद म्हणाले होते लेखक, त्यातून सुरू होणाऱ्या प्रवासाचा हा एक महत्वाचा टप्पा असू शकतो. स्वतःच्या आत आणि बाहेरच्या जगात एक बॅलन्स साधणं. अगदी बरोबर. आता दुसरा गट बघूया, जो मानसिक आणि भावनिक आरोग्याशी संबंधित वाटतोय. पालकत्व, तणाव व्यवस्थापन आणि मानसिक स्थैर्य हे विषय तर आजकाल खूपच बोलले जातात. निश्चितच. आणि याच गटातलं ते चौथं शीर्षक मानसशास्त्रीय गृहसजावट हे मला विशेष लक्षवेधी वाटतं. हो, मलाही. कारण एरवी आपण गृहसजावट म्हणजे काय बघतो? सौंदर्य, उपयोगिता, फार तर स्टेटस सिम्बल. बरोबर. पण त्याला मानसशास्त्राची जुह देणं हा खरंच वेगळा विचार आहे. म्हणजे आपलं घर, आपली राहण्याची जागा, ती आपल्या मानसिकतेवर, आपल्या भावनांवर, अगदी आपल्या कामावर पण कसा परिणाम करते याचा खोल विचार यात असू शकतो. हे खरंच खूप वेगळं आणि महत्वाचं वाटतंय. म्हणजे आपलं जे वातावरण आहे ती फक्त बाहेरची गोष्ट नाहीये, नाही, तर ती आपल्या मानसिक आरोग्याचाच एक भाग आहे, असा काहीसा दृष्टिकोन असेल कदाचित. अगदी. हा विचार मग त्या आत्मसंवाद आणि समाजरचना सुदृढ करण्याच्या कल्पनेशी कसा जोडला जाऊ शकेल? असं बघ ना, जर आपलं घर म्हणजे आपलं जवळचं वातावरण जर शांत असेल, सकारात्मक असेल, आपल्याला पूरक असेल, तर आपला आत्मसंवाद अधिक चांगला होऊ शकेल, नाही का? हा, बरोबर. मानसिक स्थैर्य वाढू शकतं आणि मानसिकदृष्ट्या स्थिर व्यक्तीच समाजात काहीतरी चांगलं योगदान देऊ शकते. त्यामुळे सुरुवात आपल्या वैयक्तिक जागेपासून करायची आणि तिथून सामाजिक स्वास्थ्यापर्यंत जायचं, असा हा मार्ग असू शकतो. पटलं. आता तिसरा गट घेऊया, गुंतवणूक नाट्यातील आणि आर्थिक व्यवस्थापन आणि गुंतवणूक. इथे गुंतवणूक हा शब्द दोन्हीकडे आलाय, हे खूपच इंटरेस्टिंग आहे. काय विचार असेल यामागे? मला वाटतं हा शब्द मुद्दाम वापरला असावा. कारण बघ, आर्थिक गुंतवणुकीची काही तत्वं असतात. हो. जसं की लॉंग टर्म विचार करणं, अभ्यास करणं, त्यातली जोखीम समजून घेणं, नियमितपणे लक्ष देणं, संयम ठेवणं. बरोबर. कदाचित लेखक असं सुचवत आहेत की हीच किंवा अशीच काही तत्वं आपल्या मानवी नातेसंबंधांना पण लागू होतात. हो. कारण नातेसंबंधांमध्ये पण वेळ, ऊर्जा, भावना, वचनबद्धता यांची गुंतवणूक करावीच लागतेच की. पण आर्थिक गुंतवणूक आणि नात्यातली गुंतवणूक यात फरक पण खूप मोठा आहे ना? म्हणजे नात्यांमध्ये भावना असतात, तर मग ही तुलना कितपत योग्य ठरेल, की यात काहीतरी वेगळा अर्थ असेल? हाच तर खरा चर्चेचा मुद्दा आहे. कदाचित लेखक या दोन प्रकारच्या गुंतवणुकीतलं साम्य आणि फरक दोन्ही स्पष्ट करत असतील. असं असू शकतं. किंवा असे असू शकतं की जसं आपण आर्थिक नियोजन करतो तसंच भावनिक आणि नात्यांचं नियोजन करणं पण महत्वाचं आहे, हे त्यांना अधोरेखित करायचं असेल. गुंतवणूक शब्द वापरल्यामुळे त्याचं महत्त्व आणि गांभीर्य वाढतं. म्हणजे याकडे दुर्लक्ष करून चालणार नाही असा एक संदेश मिळतो. बरोबर. आणि शेवटचा गट म्हणजे ती इंग्रजीतली 2 पुस्तकं, फ्रॉम इंक टू इम्पॅक्ट आणि मीडिया मेक्स मनी. ही शीर्षकं तर अगदी आजच्या काळाशी थेट संबंध जोडणारी आहेत, हो ना? हां. फ्रॉम इंक टू इम्पॅक्ट म्हणजे शाईपासून परिणामापर्यंत. हे बहुधा लेखनाच्या शक्तीबद्दल आणि त्याचे जे परिणाम होतात त्याबद्दल बोलत असावं. म्हणजे विचारांना शब्दांतून कृतीत उतरवण्याची ताकद. अगदी. किंवा लेखणीतून समाजात बदल घडवण्याची जी शक्यता असते त्यावर यात भर असू शकतो. आणि हे तर थेट लेखकाच्या त्या भूमिकेशी जुळतं. विचारांच्या देवाणघेवाणीतून समाजरचना सुदृढ होते. बरोबर. आणि मीडिया मेक्स मनी हे शीर्षक थोडं व्यावसायिक वाटतंय, नाही? नक्कीच. हे माध्यम जगताच्या वार्तावरणावर, त्याच्या बिझनेसवर प्रकाश टाकत असावं. माध्यमं फक्त विचार पोचवण्याचं साधन नाहीत आता. ते मोठे उद्योग पण आहेत. बरोबर. ते मोठे उद्योगही आहेत. त्यांचे व्यावसायिक मॉडेल कसं चालतं, त्यात पैशाची भूमिका काय असते, हे समजून घेणं आजच्या काळात महत्वाचं आहे. कदाचित यात माध्यम साक्षरतेचा, मीडिया लिटरेसीचा पण मुद्दा असेल. एकंदरीत बघितलं तर या 8 ग्रंथांमधून मानवी जीवनाच्या जवळजवळ सगळ्याच बाजूंना, म्हणजे वैयक्तिक, कौटुंबिक, सामाजिक, मानसिक, आर्थिक आणि अगदी व्यावसायिक, या सगळ्यांना स्पर्श करण्याचा प्रयत्न दिसतोय. हो. आता या कार्यक्रमाला जे मान्यवर आले होते त्यांनी काय प्रतिक्रिया दिली ते पण बघूया. त्यांच्या मते विद्यानंद यांच्या विचारांमधून समाज मनाला नवीन दिशा आणि प्रेरणा मिळते. अच्छा. आणि त्यांच्या लेखनात म्हणे जीवनाच्या वास्तवाचा सूक्ष्म अभ्यास आहे आणि ते प्रत्येक वाचकाला आत्मपरीक्षणाची संधी देतं. बघ, या प्रतिक्रिया महत्वाच्या आहेत कारण त्या लेखकाच्या मूळ हेतूशी जुळताना दिसतायत. कसं काय?
कारण लेखक काय म्हणाले होते की वाचकांना आत्मपरीक्षण, प्रेरणा, व्यावहारिक दिशा मिळावी. हो, बरोबर. आणि तेच या प्रतिक्रिया सांगतात. आणि जीवनाच्या वास्तवाचा सूक्ष्म अभ्यास हे वाक्य काय सांगतं की हे लेखन फक्त हवेतलं, तात्विक नाहीये, तर ते रोजच्या अनुभवांवर आधारित आहे. म्हणजे सिद्धांत आणि व्यवहार यांना एकत्र आणण्याचा प्रयत्न दिसतोय. म्हणजे या सगळ्या चर्चेतून आपण असं म्हणू शकतो की विद्यावाचस्पती विद्यानंद यांच्या या सगळ्या लेखनामागचा मूळ विचार काय आहे, तर जीवनाच्या वेगवेगळ्या अंगांना एकात्मिक दृष्टिकोनातून पाहणं. हो. आत्मसंवादाने सुरुवात करायची, मग स्वतःच्या मानसिक भावनिक आरोग्याची काळजी घ्यायची, घरातलं वातावरण पण सजगपणे तयार करायचं, नातेसंबंध आणि आर्थिक गोष्टींना गुंतवणूक म्हणून बघायचं आणि शेवटी आपले विचार प्रभावीपणे मांडून समाजावर चांगला परिणाम करायचा, असा एक मोठा परीघ या चिंतनाचा असू शकतो. अगदी बरोबर म्हटलेस. हे 8 ग्रंथ म्हणजे कसं, जणू एका मोठ्या चित्राचे 8 महत्वाचे तुकडे आहेत. हां, आणि त्या प्रत्येक तुकड्यातून वैयक्तिक विकास आणि सामाजिक योगदान यांच्यातलं नातं उलगडण्याचा प्रयत्न दिसतोय. हे जे वैविध्य आहे ना, ते फक्त विषयांचं नाहीये, तर ते जीवनाकडे बघण्याच्या एका समग्र दृष्टिकोनाचं प्रतिबिंब आहे. आता ह्या सगळ्या विचारांनंतर एक प्रश्न मनात येतोय, विशेषतः त्या गुंतवणूक शब्दाच्या वापरामुळे. काय? आपण आर्थिक गुंतवणुकीत काय बघतो? परतावा बघतो, रिटर्न ऑन इन्व्हेस्टमेंट. हो, बघतोच की. मग जर आपण तीच गुंतवणुकीची फ्रेमवर्क, ती चौकट नातेसंबंधांना लावली, तर तिथे परतावा म्हणजे काय धरायचं, म्हणजे काय अपेक्षा ठेवायची, आणि असा हिशोबी दृष्टिकोन नात्यांमधली जी सहजता असते, निस्वार्थपणा असतो, त्याला धक्का पोचवेल का? की उलट ही चौकट आपल्याला नात्यांची अधिक जाणीवपूर्वक काळजी घ्यायला शिकवेल? हा जरा विचार करण्यासारखा गुंतागुंतीचा प्रश्न आहे, नाही का? निश्चितच. हा प्रश्न खूप महत्वाचा आहे, कारण यात एका बाजूला आर्थिक तर्कशुद्धता आहे आणि दुसऱ्या बाजूला मानवी भावनांची तरल दुनिया आहे. यातला तो तणाव दिसतोय. बरोबर. कदाचित या ग्रंथांमध्ये याच प्रश्नाची काहीतरी चर्चा केली असेल, पण हा विचार आपल्याला नक्कीच करायला लावतो की आपण आपल्या आयुष्यातल्या वेगवेगळ्या भूमिकांसाठी, जबाबदाऱ्यांसाठी कोणती तत्त्व वापरतो आणि ती खरंच एकमेकांशी सुसंगत आहेत